नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत। बघा 40 प्रश्न हे असणार आहेत। त्याचबरोबर बघा एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर जवळपास 200 ते 300 प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत। ते सर्व अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे विचारण्यात येऊ शकतात। असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। आजचा आपला पाठ असणार आहे 6वा। या पाठमध्ये आपण महत्त्वाचे 40 प्रश्न कव्हर करणार आहोत जे बघा विचारले जाऊ शकतात। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघा भरपूर महत्त्वाची माहिती ही पाहावयास मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच की कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत। प्रश्न पहिलाच आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो। तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत? याचं उत्तर सांगण्या अगोदर डी.वाय. चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते होते बघा 50वे मुख्य सरन्यायाधीश होते डी.वाय. चंद्रचूड, आणि ते आता निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता संजीव खन्ना, पर्याय क, संजीव खन्ना हे 51वे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत। 50वे डी.वाय. चंद्रचूड, 51वे संजीव खन्ना, उदय उमेश ललित हे 49वे आहेत बघा, 49वे। आता एन.व्ही. रमन्ना कितवे होते? तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। मित्रांनो, मध्ये मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायला प्रश्न देणार आहे, ते तुम्ही नक्की द्यायचे आहेत। त्यामध्ये बघा तुमचा अभ्यास होऊन जातो। सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना हे बनलेले आहेत। आता कार्यकाळ किती असतो बघा, कार्यकाळ तर 65 वर्ष। किती काळापर्यंत ते पदावर राहू शकतात? तर वयाच्या 65व्या वर्षी बघा ते पदावर राहू शकतात। शपथ कोण देतात? तर शपथ हे बघा भारताचे राष्ट्रपती यांना बघा पद आणि गोपनीयतेची शपथ देतात। आता राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू हे आहेत बघा, 15व्या राष्ट्रपती आहेत भारताच्या। आणि 14वे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड, हे देखील आपल्या लक्षात ठेवायचं आहे। हे झाले 51वे, 50वे आणि 49वे। आता पहिले जर विचारलं तर पहिले होते बघा एच.जे. कानिया। एच.जे. कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश होते। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर बघा 34 एवढी असते बघा, 34 न्यायाधीश असतात सर्वोच्च न्यायालयात। एकूण 34 सदस्य संख्या बघा जास्तीत जास्त। त्यानंतर स्थापना विचारली जाते बघा, स्थापना तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 साली। कधी कधी पर्याय हा 28 जानेवारी देखील असेल, तर दोन्ही उत्तर आपले बरोबर असणार आहेत, 26 किंवा 28। 28 जानेवारी किंवा 26 जानेवारी 1950 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती। या बाहेरचा प्रश्न कदाचित विचारला जाणार नाही, यामधलेच प्रश्न विचारले जातील। त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे। तर महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर पर्याय क, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत। कितव्यांदा शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची? तर 3ऱ्यांदा घेतलेली आहे। सर्वाधिक शपथ कोणी घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची? तर 4 वेळा घेतलेले बघा, शरद पवार यांनी, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। सर्वाधिक शपथ घेणारे मुख्यमंत्री कोण आहेत? तर शरद पवार। देवेंद्र फडणवीस यांनी 3ऱ्यांदा शपथ घेतलेली आहे। 21वे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे 20वे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि उद्धव ठाकरे हे 19वे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे। 20वे, 21वे आणि 19वे आपण पाहिलेले आहेत। आता पहिले कोण होते? पहिले तर यशवंतराव चव्हाण हे बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते। 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले होते। जर आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद हे कोणी भूषवले असा जर प्रश्न विचारला
तर वसंतराव नाईक यांनी बघा महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ हा बघा भूषवलेला आहे. जर सर्वात तरुण मुख्यमंत्री पाहिले तर शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत बघा, सर्वात तरुण मुख्यमंत्री. सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद कोणी भूषवलेले आहे तर देवेंद्र फडणवीस. पहाटेचा शपथविधी जर आपण पाहिला 2019चा तर त्यावेळी बघा सर्वात कमी कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा हा देवेंद्र फडणवीस यांनी बघा भूषवलेला आहे. आता तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे तर पहिल्यांदा कोणत्या वर्षी घेतली होती तर 2014 साली. त्यानंतर पहाटेचा शपथविधी आपल्या लक्षात असेल 2019 आणि 2024ला आता तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर यांचा आपण मतदारसंघ पाहिला तर दक्षिण पश्चिम नागपूर हा मतदारसंघ आहे बघा देवेंद्र फडणवीस यांचा. आणि एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आपण पाहिला तर कोपरी पाचपाकडी हा एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. आणि अजित पवार यांचा मतदारसंघ कोणता तर बारामती हा अजित पवार यांचा मतदारसंघ आहे. आता हे झालं मुख्यमंत्री पदाबाबत. यामध्ये कोणकोणते प्रश्न हे विचारले जाऊ शकतात ते आपण पाहिले. त्यानंतर एक प्रश्न राहिला बघा, मुख्यमंत्री हे कोणाकडे आपला राजीनामा सोपवतात, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मुख्यमंत्री हे बघा राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवतात. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे झालं मुख्यमंत्री पदाबाबतचं. त्यानंतर आता आपण पाहूया उपमुख्यमंत्री. आता उपमुख्यमंत्री कोण बनेत महाराष्ट्राचे तर अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्रामध्ये बघा एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा कारभार सध्या सुरू झालेला आहे. आता अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. आता त्यांनी कितव्यांदा शपथ घेतलेली आहे बघा, 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी संबंधित असून एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गटाशी ते संबंधित आहेत. अजित पवार 6व्यांदा शपथ घेतलेली आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नेते कोण तर अजित पवार हे आहेत. जर आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पाहिले तसेच महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते तर नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते. एवढी माहिती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याबाहेरचा प्रश्न हा विचारला जाणार नाही याची 100% गॅरंटी. पुढचा तिसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर पर्याय ड आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून बघा संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष घोषित केलेले आहे. आता 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित करण्यात आले होते तर बघा आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते 2024. आणि 2023 आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष हे 2023 म्हणून घोषित करण्यात आले होते. असे प्रश्न बघा विचारले जातात, त्यासाठी आपण इथे कव्हर केलेले बघा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IMP प्रश्न, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. जवळपास सर्वच प्रश्न हे 100% विचारले जातील असे प्रश्न आपण निवडून घेतलेले आहेत. आणि याचा महत्त्वाचा जो काही 6 पाठ आहेत बघा एकत्र करून आपण उद्या व्हिडिओ तो अपलोड करण्यात येतो. 1-2 तासाचा व्हिडिओ आपला असणार आहे. त्या अगोदर हा जो काही महत्त्वाचा व्हिडिओ बघा तो आपण कव्हर करत आहोत. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ड संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर बनले आहेत. RBIचे 25वे गव्हर्नर होते शक्तिकांत दास. यांचा कार्यकाल संपल्यानंतर संजय मल्होत्रा हे आता RBIचे गव्हर्नर झालेले आहेत. त्यांनी आता RBIचा पदभार सांभाळलेला आहे बघा गव्हर्नर म्हणून. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. इथे कन्फ्युजन होते बघा, कधी कधी प्रश्न विचारला जातो RBIचे पहिले गव्हर्नर, तर RBIचे पहिले गव्हर्नर हे ऑस्बॉर्न स्मिथ होते. पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारलं तर CD देशमुख. आपण बहुतेक वेळा CD देशमुख हे उत्तर देतो, परंतु ते चुकीचं आहे. पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारलं तर CD देशमुख हे योग्य उत्तर असणार आहे. आणि RBIचे पहिले गव्हर्नर जर विचारलं तर ऑस्बॉर्न स्मिथ हे योग्य उत्तर असणार आहे. इथे एक CD देशमुखावरून
प्रश्न लक्षात आला तर मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला बघा सी.डी. देशमुख यांचे नाव देण्यात आलेले आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आरबीआयची स्थापना विचारली जाते, तर स्थापना काय आहे आरबीआयची, तर 1 एप्रिल 1935 साली आरबीआयची स्थापना झाली होती आणि त्याचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आता आरबीआयचे राष्ट्रीयकरण देखील विचारले जाते, तर 1 जानेवारी 1935 साली आरबीआयची स्थापना झाली होती आणि 1 एप्रिल 1935 आणि 1 जानेवारी 1949 साली आरबीआयचे राष्ट्रीयकरण झाले होते. पुढच्या प्रश्नाकडे पाहूया. पुढचा प्रश्न आहे IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे. आता याचं उत्तर सांगण्या अगोदर IPL ला सुरुवात झाली होती 2008 साली. त्यावेळी पहिले विजेतेपद पटकावले होते राजस्थान रॉयल्स या संघाने. त्यानंतर जसजशी IPL ही पुढे चालत गेली त्यानंतर प्रत्येक खेळाडूला बघा एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला आणि महाग होत गेले. त्यानंतर आता जवळपास 27 कोटींवर रक्कम गेलेली आहे बघा. 27 कोटी एका खेळाडूला जवळपास 27 कोटी हे दिलेले आहेत आणि त्यावर प्रश्न आज हा विचारलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. तर IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हा कोण ठरला आहे, तर पर्याय क ऋषभ पंत. भारताचा विकेट किपर ऋषभ पंत हा IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला बघा 27 कोटी जी काही सर्वाधिक रक्कम आहे बघा 27 कोटी आतापर्यंतची, तर ती त्याला मिळालेली आहे आणि याला लखनौ सुपर जायंट्स या संघाने बघा खरेदी केलेले आहे. लक्षात ठेवायचं. एकतर संघ विचारतील किंवा कोण ठरलाय असा विचारतील तर ऋषभ पंत हा ठरलेला आहे आणि कोणत्या संघाने खरेदी केलेला आहे तर लखनौ सुपर जायंट्स या संघाने त्याला खरेदी केलेले आहे. त्यानंतर दुसरा जर आपण पाहिला खेळाडू तर दुसरा आहे श्रेयस अय्यर. पहिला आहे ऋषभ पंत, दुसरा आहे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरला बघा पंजाब किंग्स या संघाने 26.75 कोटीला बघा खरेदी केलेला आहे. 26.75 कोटी एवढ्याला बघा खरेदी केलेल्या आहे श्रेयस अय्यरला पंजाब किंग्स या संघाने. जर आपण सर्वात तरुण खेळाडू पाहिला IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू तर बघा वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षाचा खेळाडू बघा राजस्थान रॉयल्स या संघाने त्याला खरेदी केलेली आहे. कोणत्या संघाने तर राजस्थान रॉयल्स. सर्वात तरुण खेळाडू कोण वैभव सूर्यवंशी. हे झालं 2000. आता जे काही 24ला बघा IPL ऑप्शन झालं तर ते आता आपण इथे कव्हर केलेलं आहे. जर आपण गेल्या वर्षीचं ऑप्शन पाहिलं तर गेल्या वर्षी बघा मिचेल स्टार्क हा बघा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कितीला तर बघा 24.75 कोटीला खरेदी केली होती कोलकाता नाईट रायडर्स या संघाने. त्यानंतर 2023ला जर आपण पाहिलं तर सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू होता. 18.5 कोटीला बघा खरेदी केली होती पंजाब किंग्स या संघाने. जर आपण पहिले IPL ऑप्शन पाहिले तर पहिल्या IPL ऑप्शनमध्ये बघा MS धोनी हा बघा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता, ज्याला बघा चेन्नई सुपर किंग्स या संघाने बघा खरेदी केले होते. जवळपास 8 का 9 कोटीला बघा त्याला खरेदी केले होते. हे झालं पहिले ऑप्शन 2008 सालचे. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने बघा विजेतेपद पटकावले होते. आता सर्वाधिक विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावलेले आहे तर बघा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाने प्रत्येकी 5-5 वेळा बघा IPLचे विजेतेपद पटकावलेले आहे. हे झालं सर्वाधिक. आता गेल्या वर्षी जी काही IPL पार पडली, गेल्या वर्षी नाही म्हणजे 2024ची जी काही IPL ट्रॉफी पार पडली तर त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स KKRने बघा तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले IPLचे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे प्रश्न कुठला विचारला तरी आपल्याला उत्तर यायला हवं, कारण जवळपास आपण सर्वच माहिती इथे कव्हर केलेली आहे. जर आपण BCCIचे अध्यक्ष पाहिले रॉजर बिनी हे BCCIचे अध्यक्ष आहेत. 1928 साली BCCIची स्थापना झाली होती आणि मुंबई या ठिकाणी बघा BCCIचे मुख्यालय आहे. आता BCCI झाला. आता प्रश्न 6वा ICCशी संबंधित आहे. तो प्रश्न काय आहे तर स्टार मार्क करून ठेवा. जय शहा हे ICCचे कितवे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे प्रश्न विचारतील काय तर ICCचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत किंवा जय शहा हे ICCचे कितवे भारतीय अध्यक्ष बनले आहेत असे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते दोन्ही प्रश्न आपण इथे कव्हर करणार. पर्याय ड 5वे तर जय शहा हे ICCचे
5वे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत. जय शहा यांच्या अगोदर ग्रेग बार्कले हे बघा ICCचे अध्यक्ष होते आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 5वे भारतीय अध्यक्ष बनलेत ICCचे जय शहा. जर सर्वात तरुण अध्यक्ष पाहिले तर जय शहा यांचं नाव आता समोर येत आहे. सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनलेत ICCचे तर जय शहा. आता 5वे भारतीय आहेत बघा जय शहा. आता पहिले भारतीय कोण होते तर जगमोहन दालमिया हे बघा पहिले भारतीय अध्यक्ष होते जे ICCचे अध्यक्ष बनले होते. आतापर्यंत 4 झालेले आहेत. 5वे जय शहा आहेत. आता त्या 4 व्यक्ती कोण कोण आहेत तर पहिले होते जगमोहन दालमिया, त्यानंतर दुसरे होते शरद पवार, तिसरे होते N श्रीनिवासन आणि चौथे होते शशांक मनोहर आणि आता 5वे बनलेले आहेत जय शहा, ज्यांनी अगोदर बघा BCCIचे सचिव पद हे पद देखील भूषवलेले आहे. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत. एवढ्या गोष्टी आपल्याला याच्याशी संबंधित असून त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ICCची स्थापना झाली होती 1909 साली स्थापना झाली होती आणि मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर 1983 झाली होती. 1983 साली ज्यावेळी बघा भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता बघा. पहिला वर्ल्ड कप हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली बघा भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2007 साली T20चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2011 साली ODIचा वर्ल्ड कप आणि आता 2024 साली देखील T20चा वर्ल्ड कप हा भारतीय संघाने जिंकलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा 7वा प्रश्न आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क करून ठेवा. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय अ राहुल नार्वेकर. तर राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे. दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे. आता हे कोणत्या पक्षाशी संबंधित आहे तर BJP या पक्षाशी संबंधित आहे. आता सर्वाधिक वेळा विधानसभेचे अध्यक्ष हे कोणत्या पक्षाचे बनले आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा सर्वाधिक 11 वेळा विधानसभेचे अध्यक्ष हे बघा काँग्रेस पक्षाचे बनलेले आहेत बघा. काँग्रेस पक्षाचे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे 3 वेळा बनलेले आहेत आणि BJP पक्षाचे आता 3रे बनलेले आहेत राहुल नार्वेकर तिसऱ्यांदा आणि शिवसेनेचे 1 बनलेले आहेत बघा. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक 11 वेळा काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत. राहुल नार्वेकर आता तिसऱ्यांदा बनले आहेत बघा जे BJP पक्षाशी संबंधित आहेत. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्यांदा बनलेले आहेत. यांचा मतदारसंघ कोणता आहे तर कुलाबा हा मतदारसंघ आहे. सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष जर आपण पाहिले तर राहुल नार्वेकर यांचं नाव समोर येतं. आता कालिदास कोलंबकर हे कोण होते कालिदास कोलंबकर तर यांना बघा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले होते. हंगामी अध्यक्ष कोण होते तर विधानसभेचे तर कालिदास कोलंबकर हे हंगामी अध्यक्ष होते विधानसभेचे. आता कितव्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली तर बघा 15व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. 2019ला बघा 14वी विधानसभा निवडणूक पार पडली होती आणि आता 15वी विधानसभा निवडणूक पार पडली आहे 2024ला आणि या 15व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बघा निवड करण्यात आलेली आहे. आता इथे प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. विधानसभेच्या अध्यक्षांना बघा शपथ कोण देतात तर त्यांना बघा शपथ ग्रहण करण्याची आवश्यकता नसते. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी कन्फ्युजन होऊन आपण उत्तर देऊ राष्ट्रपती राज्यपाल वगैरे वगैरे, परंतु त्यांना शपथ ग्रहणाची आवश्यकता नसते. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते पहिले अध्यक्ष असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सयाजी लक्ष्मण सिलम हे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा 8वा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले तर पर्याय क
हरियाणा या राज्यामध्ये देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। आता देशातील पहिले संविधान भवन हे कोठे साकारण्यात येत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे बघा उभारण्यात येत आहे। हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा 9वा प्रश्न आहे, हा देखील महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा। तर सामंत हार्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी 2024चा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर पर्याय ब ऑर्बिटल। तर ऑर्बिटल या कादंबरीसाठी सामंत हार्वे ज्या बघा ब्रिटिश आहेत बघा, यांना 2024चा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑर्बिटल या कादंबरीसाठी। आता हा झाला बुकर पुरस्कार। जर आपण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पाहिला तर कैरोससाठी, कैरोस जी काही कादंबरी आहे बघा कैरोस, तर या कैरोस कादंबरीसाठी जेनी एरपेनबेक व अनुवादक मायकेल हॉफमन, जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांना बघा 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। कोणाला तर जेनी एरपेनबेक आणि मायकेल हॉफमॅन। पुढचा 10वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, हा देखील स्टार मार्क करून ठेवा। तर भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे? आता 76वा कोणत्या वर्षी साजरा करण्यात येणार आहे तर 2024ला 75वा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला होता। आणि त्यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। आणि आता 2025च्या प्रजासत्ताक दिनी 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय क प्रबोवो सुबियांतो जे बघा इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत बघा, प्रबोवो सुबियांतो यांना बघा 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे। जेव्हा पहिल्यांदा 1950 साली बघा 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पहिले प्रमुख पाहुणे देखील इंडोनेशियाचे राष्ट्रपतीच होते। त्यावेळी राष्ट्रपती कोण होते इंडोनेशियाचे तर सुकर्नो हे राष्ट्रपती होते इंडोनेशियाचे। आणि त्यांना बघा भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। आणि ते पहिले परेडचे प्रमुख पाहुणे होते, जे पहिले होते बघा भारताचे। लक्षात ठेवायचं इंडोनेशियाचेच होते सुकर्नो। आणि आता 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे देखील इंडोनेशियाचेच असणार आहेत। 2023 साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आमंत्रित करण्यात आले होते बघा, जे अब्देल फतेह अल सिसी होते बघा, ते 2023च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। इथे प्रश्न काय विचारला जाईल, एकतर योग्य पर्याय निवडा किंवा कोणाला आमंत्रित करण्यात आलेले आहे असे प्रश्न विचारले जातील। त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे वर्ष आणि नाव हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 74व्या प्रजासत्ताक दिनी अब्देल फताह अल सिसी 2023, 75व्या प्रजासत्ताक दिनी इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्स 2024 आणि 2025 76व्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशिया प्रबोवो सुबियांतो। पुढचा 11वा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय ब 83व्या क्रमांकावर आहे। हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर। पुढचा 12वा प्रश्न आहे, 73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024चा किताब हा कोणी पटकावलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। पर्याय क व्हिक्टोरिया कजेर हे बघा डेन्मार्क या देशाशी संबंधित आहेत आणि यांनी 73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024चा किताब पटकावलेला आहे। 71वी मिस वर्ल्ड विजेता कोण बनले 2024ची तर क्रिस्टिना पिस्कोवा, झेक प्रजासत्ताक ची आहे बघा, ती झेक प्रजासत्ताक। आणि झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोवा यांनी बघा 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे। याचे आयोजन हे आपल्या भारतात करण्यात आले होते बघा, भारतात करण्यात आले होते। आणि त्यावेळी नीता अंबानी यांना बघा ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जोडी कोमर हे देखील नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण यांना जगातील सर्वात सुंदर तरुणीचा किताब मिळालेला बघा जोडी कोमर यांना।
आता ध्रुवी पटेल यांनी कशाचे विजेतेपद पटकावलेले आहे, तर ते कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर पर्याय ब, दिल्ली या ठिकाणी जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन हे बघा दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत, तर आतिशी मार्लेना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. पुढचा 14वा प्रश्न आहे, सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले, तर पर्याय ब, गुजरात हे राज्य सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. जर आपण पाहिलं, आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान, सोन्याची समान किंमत लागू करणारे देशातील पहिले राज्य केरळ, ग्रीन हायड्रोजन तसेच हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र, तसेच दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य देखील आपले महाराष्ट्रच आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे, अमेरिका देशाचे पुढचा 16वा प्रश्न आहे, देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर पर्याय क, बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे, तर पर्याय ड, वरीलपैकी सर्व, म्हणजे डोमिनिका, नायजेरिया, गयाना या तिन्ही देशाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. आता त्यांची नावे इथे आपण कव्हर करूया, जी विचारली जाऊ शकतात. एकतर नावे विचारतील किंवा देश विचारतील. तर नाव काय बघा, आपण नायजेरियाचा प्रथम पाहूया. नायजेरियाचा आहे बघा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा नायजेरिया देशाचा. डोमानिया देशाचा आहे बघा डोमिनिका ऑर्डर ऑफ ऑनर. आणि गयाना देशाचा आहे ऑर्डर ऑफ एक्सिलन्स. या तिन्ही देशाचे महत्त्वाचे पुरस्कार हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेले आहेत. आता इथे दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा आतापर्यंत किती देशांचा पुरस्कार हा किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला, तर बघा 19 देशांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. पहिला लता मंगेशकर पुरस्कार जो 2022 साली सुरू झाला बघा, तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता, तर तो देखील नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आला होता. पहिला शिवसन्मान पुरस्कार देखील कोणाला प्रदान करण्यात आला होता, तर उत्तर कमेंटमध्ये द्यायचं. पहिला शिवसन्मान पुरस्कार, पहिला पंजाबराव पुरस्कार हा शरद पवार यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. शरद पवार. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. पुढचा 18वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये जागतिक शांतता पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे, तर हा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बघा प्रदान करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये जागतिक शांतता पुरस्कार. पुढचा 19वा प्रश्न आहे, देशातील पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी ही कोठे सुरू झालेली आहे, तर पर्याय अ, ऋषिकेश एम्स या ठिकाणी देशातील पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी ही सुरू झालेली आहे. 20वा प्रश्न आहे, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ पदी कोणत्या महिलेची निवड करण्यात आलेली आहे, तर पर्याय ड, सुजेन वाइल्स यांची बघा अमेरिकाच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ पदी या महिलेची निवड करण्यात आली आहे, जी बघा पहिली महिला ठरलेली आहे, जी व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ पदी म्हणजे सीडीएस पदी बघा सीडीएस नियुक्त झालेली प्रथम महिला ठरलेली आहे सुजेन वाइल्स. आता भारताचे सीडीएस कोण आहेत, अनिल चौहान. कितव्या, तर दुसरे आहेत बघा दुसरे. अनिल चौहान हे भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत, जे दुसरे आहेत. पहिले जनरल बिपिन रावत होते. पुढचा 21वा प्रश्न आहे, भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण बनले आहेत, तर पर्याय ड, संजय मूर्ती. सध्या संजय, संजीव असेच नावं बघा चर्चेत येत आहेत. आणि भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण बनले, तर संजय मूर्ती हे भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक बनले आहेत. पुढचा 22वा प्रश्न आहे, नवा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 हा कोठे आयोजित करण्यात आला. भरपूर प्रश्न आपण घेतलेला आहे
आणि याचं उत्तर तुम्हाला आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. एकतर महाराष्ट्रामध्ये झालं का हरियाणा किंवा राजस्थान की गुजरात. आता हे मी याचं उत्तर का देत नाही तर मला इथे माहिती पडेल की कोण कोण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहतो, कारण एवढा महत्त्वाचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहत नसाल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण हा प्रश्न आता मी तुमच्यासाठी दिलेला, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. यावरून मला कळेल की कोणकोणता विद्यार्थी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा व्हिडिओचा लाभ घेतो. भरपूर जणांनी याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव जो 9वा आहे बघा, तो कोठे आयोजित करण्यात आला होता. पुढचा 23वा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात कितीव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या? तर महाराष्ट्रामध्ये 15व्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या 288 जागांसाठी. 14व्या विधानसभेच्या निवडणुका ह्या 2019ला पार पडल्या होत्या. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका कितव्या पार पडल्या होत्या? 543 जागांसाठी. तर बघा 18व्या लोकसभेच्या निवडणुका ह्या देशामध्ये पार पडल्या होत्या, ज्या 7 टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या देशामध्ये आणि 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये. विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात किती टप्प्यांमध्ये पार पडल्या? तर 1 टप्प्यांमध्ये पार पडलेल्या आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान झाले, 23 नोव्हेंबरला निकाल हाती आला आणि 5 डिसेंबरला बघा शपथविधी सोहळा पार पडला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा शपथ घेतली. ते राहुल्या बाजूला. आता सध्या आपण विधानसभेच्या निवडणुका याबाबत चर्चा करूया. इथे महत्त्वाची माहिती आपण कव्हर करणार आहोत. 15व्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार कोण? तर काशीराम पावरा. नाव लक्षात ठेवायचं आहे, पावरा. काशीराम पावरा हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार असून सर्वात कमी मताधिक्याने निवडून येणारे आमदार कोण? तर मुफ्ती मोहम्मद हे सर्वात कमी मताधिक्याने निवडून येणारे आमदार आहेत. हे झालं सर्वाधिक मताधिक्य. आता सर्वाधिक मतदान हे कोणत्या जिल्ह्यात पडले बघा? सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झाले असून सर्वात कमी मतदान हे मुंबई शहर. सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरामध्ये झाले. जर आपण मतदारसंघ पाहिला तर करवीर मतदारसंघ कोल्हापूरमध्ये आहे बघा. करवीर मतदारसंघ हा कोल्हापूरमध्ये आहे आणि या करवीर मतदारसंघामध्ये बघा सर्वाधिक मतदान झाले. 2024चे विधानसभेचे सर्वाधिक मतदान हे करवीर मतदारसंघामध्ये झाले असून कुलाबा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झाले बघा, जे मुंबई शहर यामध्ये येते. मुंबई शहरमध्ये येते कुलाबा मतदारसंघ. करवीर सर्वाधिक, कुलाबा सर्वात कमी, कोल्हापूर सर्वाधिक, मुंबई शहर सर्वात कमी. 15व्या विधानसभेची निवडणूक किती टक्क्यांमध्ये पार पडली? तर बघा 65, जवळपास 65.11% एवढे बघा मतदान झाले. 2024चे विधानसभेचे मतदान किती झाले? तर 65.11% मतदान पार झाले 2024 मध्ये. यामध्ये उमेदवार किती होते? उमेदवार रिंगणात किती होते? तर 4136 एवढे उमेदवार रिंगणात असून 2086 हे अपक्ष होते. 2086 एवढे अपक्ष होते. जर आपण जागा पाहिल्या 288 जागा होत्या, त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या बीजेपी पक्षाने जिंकल्या. बीजेपी पक्षाने. आता किती ते आपण इथे जरा खाली घेऊया. 288 जागा होत्या, बीजेपी पक्षाने जिंकल्या 132, शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या 57, एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या गटाने जिंकल्या 41. टोटल जागा जिंकल्या 230. महायुतीने जागा किती जिंकल्या? 230 जागा महायुतीने जिंकल्या असून त्यानंतर जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडी यामध्ये उद्धव ठाकरे गटाने 20 जागा, शरद पवार गटाने 10 जागा आणि 16 काँग्रेस असे एकूण 46 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि 230 जागा ह्या महायुतीला मिळाल्या. 288 जागांसाठी मतदान पार पडले होते. मतदारांची संख्या किती होती? यामध्ये बघा 9,63,00,000 एवढे मतदार होते. 9,63,00,000 एवढे मतदार होते. हे झालं विधानसभेचं. या विधानसभेच्या निवडणुकांसोबत बघा
नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि वायनाड लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघांमध्ये बघा पोटनिवडणूक झाली, पोटनिवडणूक. आणि या पोटनिवडणुकीमध्ये नांदेडमध्ये रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे नवे रवींद्र चव्हाण, आणि वायनाडमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी बघा विजय मिळवला आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नांदेडमध्ये कोण? रवींद्र चव्हाण, आणि वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांनी विजय मिळवलेला आहे. त्यानंतर नऊ विधानसभा मतदारसंघासाठी उत्तर प्रदेशमध्ये देखील पोटनिवडणूक झाली होती आणि त्या 9 पैकी सर्वाधिक 6 जागांमध्ये बघा बीजेपी पक्षाने विजय मिळवलेला आहे. बीजेपी पक्षाने. पुढचा 25वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करण्यात आलेले? तर पर्याय ड भूतान. भारत आणि भूतान देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा 26वा प्रश्न आहे, चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024 चे विजेतेपद हे कोणी पटकावले? तर पर्याय अ अरविंद चिदंबरम यांनी चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024 चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. पुढचा 27वा प्रश्न आहे, 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर पर्याय ब गोवा. 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 हा गोवा या ठिकाणी पार पडला. आणि या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला? तर विक्रांत मेसी. विक्रांत मेसी यांना बघा प्रदान करण्यात आला पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड. त्यानंतर गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा कोणत्या चित्रपटास प्रदान करण्यात आला? तर टॉक्झिक. टॉक्झिक जो काही चित्रपट आहे बघा, तर या चित्रपटाला 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये गोल्डन पिकॉक हा मिळालेला आहे. सिल्वर पिकॉक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर द न्यू इयर दॅट नेव्हर कम. द न्यू इयर दॅट नेव्हर कम याला गोल्डन पिकॉक मिळालेला, सिल्वर पिकॉक मिळालेला. गोल्डन पिकॉक टॉक्झिकला मिळाला आहे. पुढचा 28वा प्रश्न आहे, क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त कोणत्या देशाने नेमला? तर पर्याय अ ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमला आहे. त्यानंतर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी ही कोणत्या देशाने घातली आहे? तर ही देखील ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर असणार आहे. ऑस्ट्रेलिया. 16 वर्षाखालील मुलांना बघा सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे बघा, बंदी. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, 29वा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हे कोठे कार्यान्वित करण्यात आला? तर पर्याय क रामेश्वरम. रामेश्वरम या ठिकाणी भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा कोणता? तर चिनाब. चिनाब ब्रिज हा बघा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे, जो चिनाब नदीवर बघा बांधण्यात आलेला. आता तो कोणत्या ठिकाणी आहे? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे. पुढचा 30वा प्रश्न आहे, भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणता बनलेला आहे? तर पर्याय ड रतापानी वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा, मध्य प्रदेश. आणि हा रतापानी वन्यजीव अभयारण्य भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. महत्वाचा प्रश्न, यावर देखील 100% प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. इथे थोडीशी एक्स्ट्रा माहिती देखील आपण पाहणार आहोत. आता 57वा रतापानी वन्यजीव अभयारण्य बनलेला आहे भारतातील. आता 56वा कोणता होता? 56वा तर तमोर पिंगल वन्यजीव अभयारण्य हा छत्तीसगड मधील आहे बघा. आणि हा 56वा होता. 56वा छत्तीसगड राज्यातील तमोर पिंगल वन्यजीव अभयारण्य याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. 57वा रतापानी वन्यजीव अभयारण्य. आता 54वा कोणता होता? 54वा तर राणी दुर्गावती वन्यजीव अभयारण्य हा 54वा होता बघा. 54वा. ढोलपूर करोली हा 55वा होता. 55वा राजस्थान मधील आहे. ढोलपूर करोली हा 55वा होता. 54वा राणी दुर्गावती ढोलपूर करोली 55वा. आता महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये? त्या अगोदर
व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1973 साली. देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही 1973 साली झाली. आणि महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे? तर बघा 6 आहे. 6. आता ते 6 कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये? तर त्यांची नावे ते सांगतो. ताडोबा अंधारी, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा, बोर आणि पेंच असे 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात आहेत. लक्षात ठेवायचे नावे. आता पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते महाराष्ट्रातील? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. सर्वाधिक वाघांची संख्या पाहिली तर सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. बघा मध्य प्रदेश, ती किती आहे? तर 785 मध्य प्रदेश, 444 महाराष्ट्र. जर देशामध्ये आपण पाहिले तर 3682 एवढे देशामध्ये आहेत वाघांची संख्या. पुढचा 31वा प्रश्न आहे. देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? तर देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ही बघा सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी ही देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे. तसेच राज्यातील पहिले 24 तास सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते बनलेले आहे? तर मण्याची वाडी देशातील पहिले सौर ग्राम ठरलेले आहे. बघा मण्याची वाडी. तसेच सर्वोत्तम ग्रामपंचायत कोणती ठरली आहे देशातील? तर मण्याची वाडी, जे बघा सातारा जिल्हा पाटण मध्ये आहे. बघा मण्याची वाडी, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 32वा प्रश्न आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित केलेले? तर पर्याय ड ब्रेन रोटला बघा ऑक्सफर्ड डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित केलेले आहे. पुढचा 33वा प्रश्न आहे. अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर पर्याय अ भारत आणि सिंगापूर या 2 देशांदरम्यान अग्नि वॉरियर 2024 हा सैन्य अभ्यास बघा आयोजित करण्यात आला आहे. आता तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रामध्ये बघा अग्नि वॉरियर 2024 हा सैन्य अभ्यास भारत आणि सिंगापूर या 2 देशांदरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा 34वा प्रश्न आहे. ऑस्ट्रा हिंद 2024 हा सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? असे प्रश्न बघा भरपूर परीक्षेमध्ये पडलेले आहेत, त्यासाठी आपण इथे कव्हर केलेले आहेत. तर ऑस्ट्रा हिंद या नावावरूनच आपल्याला कळेल की ऑस्ट्रेलिया. पर्याय क भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान पुणे महाराष्ट्र या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते. पुढचा 35वा प्रश्न आहे. वज्रप्रहार 2024 संयुक्त सैन्य अभ्यास हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर पर्याय ब भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान वज्रप्रहार हा अमेरिका देशामध्ये बघा आयोजित करण्यात आला होता. भारत आणि अमेरिका. जर आपण महत्त्वाचे युद्ध सराव पाहिले तर त्यामध्ये बघा बोंगोसागर भारत आणि बांगलादेश, अयुत्थया युद्ध सराव भारत आणि थायलंड, त्यानंतर वीर गार्डियन जिमेक्स हा भारत आणि जपान, फ्रिंजेक्स फ्रान्स असे महत्त्वाचे युद्ध सराव जे बघा आपण दरवर्षी आयोजित करत असतो आणि ते प्रश्न पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळत असतात. ते महत्त्वाचे आपण इथे कव्हर केलेले आहेत. पुढचा 36वा प्रश्न आहे. हरिणी अमरसूर्या या कोणत्या देशाच्या 3ऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या? पर्याय क श्रीलंकेच्या 3ऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या बघा हरिणी अमरसूर्या. सिरिमाओ भंडारनायके जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत बघा श्रीलंका देशाच्याच आहेत त्या. श्रीलंका. सिरिमाओ भंडारनायके. पुढचा 37वा प्रश्न. कोणता टेनिसपटू ATP फायनल 2024 स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे? तर पर्याय ब जॅनिक सिन्नर हा बघा टेनिसपटू ATP फायनल 2024 स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. पुढचा 38वा प्रश्न आहे. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? पर्याय क पंकज अडवाणी यांनी पटकावलेले आहे IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद. पुढचा 39वा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क मोहम्मद तय्यब इकराम यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? PT उषा. पुढचा 40वा प्रश्न आहे. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2024 चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर
पर्याय क बांगलादेश आपल्या भारताला हरवत बांगलादेशने बघा अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024 चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. सर्वाधिक आपल्या भारताने पटकावले असून यावर्षीचे बांगलादेशने पटकावलेले आहे. T20 वर्ल्ड कप कोणी पटकावलेला यावर्षीचा तर भारताने पटकावलेला बघा T20चा वर्ल्ड कप. ओडिया वर्ल्ड कप 2023 जो भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता त्याचे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने बघा पटकावलेला, ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 40 एक्स्ट्रा माहिती घेत जवळपास 200 ते 250 प्रश्न इथे आपण कव्हर केले आहेत. ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भरपूर एक्स्ट्रा माहिती तसेच भरपूर महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळालेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.